नोकरीच्या आमिषानं बीडचे तरुण गोल्डन ट्रँगलच्या जाळ्यामध्ये अडकलेत। महाराष्ट्रामधले 25 तरुण गोल्डन ट्रँगलमध्ये अडकलेले आहेत। म्यानमार, थायलंड, लाओसमध्ये महाराष्ट्रामधील तरुण ओलीस ठेवले गेलेत। मोठ्या पगाराच्या नोकरीच्या आमिषानं आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी उघडकीस आली आहे। नोकरीचं आमिष दाखवलं गेलं, बंदुकीच्या धाकावर सायबर फसवणूक केली जाते। मानवी तस्करी, सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे। बीडमधील एका तरुणाच्या फोनमुळे हे रॅकेट उघडकीस आल्याची माहिती आहे। बीड सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। परराष्ट्र मंत्रालयाशी सुद्धा संपर्क साधलेला आहे। बीडमधील एका तरुणाच्या फोनमुळे मानवी तस्करी आणि आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचा धक्कादायक रॅकेट उघडकीस आलाय। जास्त पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवलं गेलं। महाराष्ट्रामधील 25 तरुणांना म्यानमार, थायलंड सीमेवरील गोल्डन ट्रँगल परिसरामध्ये ओलीस ठेवल्याचा आरोप आहे। बंदुकीच्या धाकावर त्यांच्याकडून ऑनलाईन फसवणूक करून घेतली जात असल्याचा दावा केला जातोय आणि या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधलेला असून अडकलेल्या तरुणांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत। थायलंडमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून 800 भारतीय म्यानमारमध्ये ओलीस ठेवले गेले। 800 भारतीयांमध्ये महाराष्ट्रामधील 25 तरुणांचा समावेश आहे। फेसबुक जाहिरातीद्वारे बीडच्या 24 वर्षीय तरुणाला बँकॉकमध्ये दरमहा 70,000 रुपयांचं आमिष दाखवलं गेलं। बँकॉकमध्ये पोहोचताच म्यानमार सीमेवरील जंगलामध्ये नेत पासपोर्ट कागदपत्र काढून घेतली। लहान खोलीमध्ये कोंडून बंदुकीच्या धाकावर 18 तास सायबर फसवणुकीची सक्ती केली गेली। नकार देणाऱ्या तरुणांना विजेचे शॉक आणि अमानुष मारहाणही केली जाते। जीव धोक्यात असून तिघांना समोर मारलं। पीडित तरुणाच्या फोनमुळे हा कट उघडकीस आला। बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल झालेला आहे। सुटकेसाठी थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला गेला। बीडमधल्या एका तरुणाच्या फोनमुळे हे सगळं रॅकेट उघडकीस आलंय। Thank you.